नाश्ता वगैरे करून झालेला आहे. त्या बायका पोरं तिथंच बसवले हॉटेलमध्ये. इथं मागायचे ह्याच्या गाडीला होतं फास्टॅगमध्ये, तरी ते ॲक्टिवेटच केलं नाही. अरे आली अण्णा भिकारी. तुळजापूरमध्ये आली ना 200ला होता पासला, तो आता 300 रुपयाला झाला. राम राम. झाले यांचं बेल्ट घातलं आहे मी, पॅन्टीला बेल्ट नाही झालं. आमचं आवरून बाहेर चाललो होतो, मी सांगितलं होतं अक्कलकोटला चाललो आहे. आणि पुढं आहे अजून प्लॅन, पण आत्ताच नाही सांगणार कारण ते होत नाही आणि ते मग तसंच राहतं. ही एक बॅग घेतली आणि ही एक बॅग घेतली. ह्याच्यामध्ये आपलं चार्जर, लॅपटॉप बिपटॉप आणि ह्याच्यामध्ये कपडे. श्री स्वामी समर्थ. त्यांना त्यांच्याच भेटीस जायचं आहे. घे ना, काय प्रॉब्लेम आहे. चला मित्रांसोबत चाललो आहे. मित्र म्हणजे फॅमिली विकास मारणे आणि त्याची फॅमिली आणि माझी फॅमिली, असं चाललो आहे आम्ही. आत्ता यवतच्या जरासा पुढं आलो आहे, नाश्ता करायला थांबलो आहे जोगेश्वरीला. मिसळ खावले दिवस झाले, मिसळ नाही घालली. पुढं CNG आहे, CNG पण भरून घेणार लगेच. त्याची पण CNGचीच कार आहे, स्विफ्ट. नाश्ता वगैरे करून झालेला आहे. त्या बायका पोरं तिथंच बसवले हॉटेलमध्ये, इथं मागायचे. आणि आम्ही आलो आहे CNG भरायला. इथं CNG भरून घेतो. ऑनलाईन आहे इथं CNG, त्यामुळे गर्दी पण नसते. त्यामुळे पहिल्यांदा CNG भरून घेऊ आपण. तसा CNG भरपूर आहे अजून गाडीत, म्हणजे अर्धी टाकी तरी आहे. घरापासून 83 किलोमीटरच आलेलो आहे आत्ताशी आपण म्हणजे आम्ही. पण CNG जिथं दिसेल तिथं भरून घेतणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये मला CNGचा खूप त्रास झालेला आहे. त्रास म्हणजे काय, CNGसाठी शोधावं लागतं, नाही तर मग पेट्रोल जातं. तर CNG घेतलीच आहे आपण, तर मग पेट्रोल कशाला घालवायचं ना जास्त. असं पेट्रोलच असलं तर मग काय विचारच नाही तेवढा. झालं आता 5 मिनटात CNG भरायचं आणि थेट तुळजापूरला चाललो आहे आज आपण. तुळजापूर आणि त्यानंतर ना अक्कलकोट आणि त्यानंतर ना मग पुढं जायचं आहे. ते त्यानंतरच सांगतो ठरल्यावरती. 96 रुपये CNG. पेट्रोल किती 100 आहे ना, 99 काहीतरी, काय माहीत नाही आता, मला लक्षात नाही. दुसरा टोल नाका आलेला आहे इथं, फास्टॅगसाठी थांबलो आहे. ह्याच्या गाडीला होतं फास्टॅग पण तरी ते ॲक्टिवेटच केलं नाही, ते बंद झाले. एक टोल आम्ही UPIनेच पेमेंट केले. आता इथं नवीन फास्टॅग तयार करायचे, ते करून घेऊ आपण. मायरा आता सांग नेत्राचं. तुझ्या बहिणीचं काय सांगत होतीस तू? वाटवरण काल नेत्रावरून वाट खात होती आईश्री मामीकडनं. तर बाबा मला एक संत्रा देत होते. नेत्रा परत आली आणि नेत्र म्हणते बाबा दे. आणि बाबा म्हणले अरे आली अण्णा भिकारी. आता म्हण माझ्या काकांच्या चॅनलला, तिथे बोल माझ्या काकांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बोल तिकडे बोल ना, पटकन बोल, ते खाऊ देतील काका. बोल ना पटकन सावी, फुटेज नको खाऊस. बिग बॉस हा ना. आता आलो आहे आम्ही तुळजापूरमध्ये आणि इथं भयानक ऊन आहे, आपल्या पुण्यासारखं नाही. एवढं ऊन आहे ना, पुण्यात जसं उन्हाळ्यात असतं तसं ऊन आहे, काय खतरनाक आहे. आता दर्शनाला किती वेळ लागतं माहीत नाही, पण लवकर होईल असं मला वाटतं. तुळजापूरमध्ये आधी आहे ना 200ला होता पासला, तो आता 300 रुपयाला झाला आहे. का दिसलं समोर. आधी जे होतं मागच्या जे दाखवलं होतं तिथं नाही. आता नॉर्मल जे मेन एंट्रन्स आहे तिकडनंच आतमध्ये यायला सोडतात ते. पण पासची प्राईस 100 रुपयांनी वाढलेली आहे, कारण बांधकाम झालं ना. आता सगळं जरा नवीन चालू आहे, अजून बांधकाम चालूच आहे इथं खाली. आता 4 वाजले, 4
आता दर्शन होईल आमचं तासाभरात. त्यानंतर जाणार अक्कलकोटला. ऊन भरपूर आहे इथं, हे पावसाची काहीच चिन्ह नाही. कसं आहे, या आवडीचा खेळ आहे. घरात डब्यांवरती मारत बसतो. आता घेतले तर सोडत नाही, हातात नाही. दर्शन झालं आमचं 4:30 वाजता. टाईमपास करत करत आत्ता बाहेर आलेले 5 वाजले. आता बाहेर यायचं तोपर्यंत त्यांचा टाईमपास अजून चालूच आहे. खरेदी विक्री आमचं झालेलं आहे सगळं. ह्याच्या आवडीचा खेळ आहे. पोरांना भूक लागली म्हणून इथं थांबलो हॉटेलमध्ये जेवायला. आमचं तर काय नाही, आम्हाला आमचं भरलेलं आहे पोट. आणि ह्याला एकदा स्टेअरिंग भेटलं हातात की याचं भूक बीक सगळी संपून जाते. तर ढोल पण विसरला आता. जरा अर्धा 1 तास लागला आता इथं जेवण करायला. त्यानंतर जेवण म्हणजे पोरांचं खाऊन व्हायला. त्यानंतर हो का आपल्या गाडीसारखं बटन शोधते दाबायला. बटन नाही बाळा या गाडीला. हा लय तमाशा घातला त्यांनी आत्ता गाडीत. चालवायला जायचं म्हणून आत्ता पोचवलं जरा वेळ पुढं म्हणजे शांत होईल. पोचलो आहे आता आपण अक्कलकोटला. जवळजवळ 8:30 वाजले, आपले 7:30 वाजलेले आहेत. CNG भरून घ्यावं. संपलेलं नाही आहे म्हणजे आहे भरपूर आहे CNG. पण विषय असा आहे, आम्हाला आता दर्शन घेऊन जायचं आहे पुढं गाणगापूरला. गाणगापूरला जायचं आहे तर मध्ये रोडमध्ये CNG नाही आहे तिकडं कुठंच. त्यामुळं आता इथं अक्कलकोट इथं फुल करून घ्यावं. संध्याकाळी जरा थंड वातावरण असतं, प्रेशर पण चांगला असतो. तिथं 10 वाजेपर्यंत चालू असतं ना रात्री. मग इथं बघून घ्यावं, मग दर्शन, मग जेवण, मग गाणगापूर. ते तुम्हाला कळलंच. आता समाधी मठात आलेलो आहे आम्ही अक्कलकोटमध्ये. पहिल्यांदा समाधी मठात जाणार आहे, नंतर ना वटवृक्ष मठात. कारण तिथं पार्किंगला लावली एकदा की परत ते 2-2 वेळा पैसे भरायला लागतील. त्यामुळे पहिल्यांदा इथं आलो आहे समाधी मठ. आणि नंतर ना वटवृक्ष मठात जाणार आहे. गाडी आम्ही आता अक्कलकोट म्हणजे वटवृक्ष मठात आलो आहे. पार्किंगमध्ये लावली गाडी, घेतलं दर्शन घ्यायचं. आता गर्दी आहे जरा आहे गर्दी. आता आतमध्ये गेल्यावर कळते किती गर्दी. इथं अक्कलकोटमध्येच आहे. अजून जेवण करायला आलो होतो. जेवण झालं. खूप भूक लागली होती, प्रचंड भूक लागली होती. हे तर खेळून पण झालं आहे पोरांचं. आता वाजलेत 10:30 वाजलेत. आणि आम्हाला जायचं आहे गाणगापूरला. गाणगापूर इथनं आहे 75 किलोमीटर. 75 किलोमीटर्स म्हणजे कमीत कमी 2-2.5 तास तर लागतील. मध्ये रस्ता जरा खराब आहे. आता हे सगळे झोपतील आणि मी आणि मारणे गाडी चालवलं. इथंच परत रूम घेतलेली. 1 वाजला आहे आम्हाला पोचायला. रोड आता चांगला झाला आहे, आधीसारखा नाही. आधी जरा खराब होता ना, आता चांगला झाला आहे. आणि पहिल्या मजल्यावरतीच रूम भेटली. सेम रूम आहे, काही फरक नाही. बघायची असेल तुम्हाला तर माझे जुने व्हिडिओ बघा, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो.